ओंकारमणि संयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कान्तं मोक्षितं चैव ओंकाराय नमः। अविरत शब्दगणोगाय प्रचार सकलभूतं कलकलङ्काय मणिरूपासितकीर्ताय सरस्वती हरिमधुरताय अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। श्रीपरमगुरुवे नमः। परमप्राचार्यगुरुवे नमः। सकलकुलशुद्धं श्री साम्परिवर्तकं धर्मसम्बन्धं परिबोधिकारं शास्त्रं श्रीकार्तिकेयं पूज्यामहं देवं तस्य कुलग्रन्थकारः सनदेवा युक्तग्रन्थकारः सुगन्धर्देवा परिगन्धर्देवा तेषां च श्रीकार्तिकेयस्वामिमूर्ति श्रोताय सावधानतया शृण्वन्तु। मङ्गलं भगवान् देवो मङ्गलं गौतममुनि मङ्गलं कुन्दकुन्दारो जय धर्मस्तु मङ्गलम्। सर्वमङ्गलमाङ्गल्यं सर्वकल्याणकारकं प्रदानं सर्वधर्माणां जयनं जयतु शासनं जयनं जयतु शासनं जयनं जयतु शासनं। बलिपंच परमेश्वरी भगवान की अनंतानंद से परमेश्वरी भगवान की मूलनाथ पार्श्वनाथ भगवान की कंदर्प भगवान की शांतिनाथ भगवान की काशीनाथ महावीर भगवान की गोमटेश्वर बाहुबली भगवान की 24 तीर्थंकर भगवंतों की आचार्य श्री कुमकुम गुरुदेव की आचार्य श्री कार्तिकेय स्वामी जी की आचार्य गुरुदेव श्री देवानंद जी महाराज की मम गुरुदेव श्री जयगत जी महाराज की समस्त आचार्यों की तीन महाराजों की बादशाह मान्य माता की श्री कार्तिकेय अनुप्रेक्षा की जैन धर्म की देवं देवं वंदिता त्रिवणन्दपरि पूज्यम् उच्चम् अल्पे आहो भव्यजनानन्द जननी। पिछली गाथा के माध्यम से सचित त्याग प्रतिमा के स्वरूप एवं श्री महात्मा को जाना था। अब रात्रि भोजन त्याग प्रतिमा को बताते हैं। गाथा नंबर 382 382 जो गाथा 382 है 383 जो चौवंती भोज्यम रेणेव मुंजदेनानि जो चौवंती भोज्यम रेणेव मुंजदेनानि लाय मुंजवाई अन्नम नसीवरो सोहवे भोज्ये लाय मुंजावि अन्नम नसीवरो सोहवे भोज्यो जो गाथा नंबर 383 जो निशिभुन्ति वज्जति सो उपवासं करेदि षण्मासं जो निशिभुन्ति वज्जति सो उपवासं करेदि षण्मासं संवत्सरस्य मध्ये आरम्भं मुयदि रेणीये संवत्सरस्य मध्ये आरम्भं मुयदि रेणीये जो चौव्यंती भोज्यं रेणीये भुञ्जते दानि नय भुञ्जावै अन्नं नसीवरो सोहवे भोज्यो जो चौव्यंती भोज्यं रेणीये भुञ्जते दानि नय भुञ्जावै अन्नं नसीवरो सोहवे भोज्यो जो निशिभुन्ति वज्जति
सोपवासं करेति चम्मासं संवत्सरस्य मध्ये आरम्भं यदिरेणीये जोडिसि भक्ति वज्जते सोपवासं करेति चम्मासं संवत्सरस्य मध्ये आरम्भं यदिरेणीये ಹೇಳಿ. ಯಾವ ಜ್ಞಾನಿ ಶ್ರಾವಕನು ರಾತ್ರಿಯಲ್ಲಿ 4 ಪ್ರಕಾರದ ಭೋಜನವನ್ನು ಸೇವಿಸುವುದಿಲ್ಲವೋ ಮತ್ತು ಬೇರೆಯವರಿಗೆ ರಾತ್ರಿಯಲ್ಲಿ ಭೋಜನ ಮಾಡಿಸುವುದಿಲ್ಲವೋ ಅವನು ರಾತ್ರಿ ಭೋಜನದ ತ್ಯಾಗಿಯಾಗುತ್ತಾನೆ. ಯಾವ ಪುರುಷನ ರಾತ್ರಿ ಭೋಜನ ತ್ಯಜಿಸುತ್ತಾನೋ ಅವನು 1 ವರ್ಷದಲ್ಲಿ 6 ತಿಂಗಳು ಉಪವಾಸ ಮಾಡುತ್ತಾನೆ ಮತ್ತು ರಾತ್ರಿಯಲ್ಲಿ ಆಹಾರವನ್ನು ತ್ಯಜಿಸುತ್ತಾನೆ. ಭಾವ ರಾತ್ರಿಯಲ್ಲಿ ಖಾದ್ಯ ಸ್ವಾದ್ಯ ಲೇನ ಪೇಯ 4 ಪ್ರಕಾರದ ಭೋಜನವನ್ನು ಯಾರು ಸ್ವಯಂ ಮಾಡುವುದಿಲ್ಲವೋ ಮತ್ತು ಬೇರೆಯವರಿಗೂ ಮಾಡಿಸುವುದಿಲ್ಲವೋ ಅವನು ರಾತ್ರಿ ಭೋಜನ ತ್ಯಾಗ ಪ್ರತಿಮಾಧಾರಿಯಾಗಿರುತ್ತಾರೆ. ರಾತ್ರಿ ಭೋಜನ ತ್ಯಾಗವಾದರೂ 1ನೇ ಮತ್ತು 2ನೇ ಪ್ರತಿಮೆಯಲ್ಲಿ ಆಗುತ್ತದೆ, ಏಕೆಂದರೆ ರಾತ್ರಿಯಲ್ಲಿ ಭೋಜನ ಮಾಡುವುದರಿಂದ ಮಾಂಸ ಸೇವನೆಯ ದೋಷ ಉಂಟಾಗುತ್ತದೆ. ರಾತ್ರಿಯಲ್ಲಿ ಜೀವಜಂತುಗಳು ಬಾಹುಳ್ಯವಿರುತ್ತದೆ ಮತ್ತು ಅತ್ಯಂತ ಪ್ರಕಾಶಮಾನದ ಬೆಳಕು ಇದ್ದರೂ ಅವುಗಳಿಗೆ ಹಾನಿಯಾಗುತ್ತದೆ. ಹೀಗಾಗಿ ತ್ರಸಜೀವಿಗಳ ಘಾತವೂ ಆಗುತ್ತದೆ. ಆದರೆ ಇಲ್ಲಿ ಕೃತ ಕಾರಿತ ರೂಪದಿಂದ 4 ಪ್ರಕಾರದ ಭೋಜನವು ತ್ಯಾಗವು ನಿರತಿಚಾರದಿಂದ ಆಗುತ್ತದೆ. ಯಾವ ಶ್ರಾವಕನು ರಾತ್ರಿಯಲ್ಲಿ 4 ಪ್ರಕಾರದ ಭೋಜನವನ್ನು ಸೇವಿಸುವುದಿಲ್ಲವೋ ಅವನು ಪ್ರತಿದಿನ ರಾತ್ರಿಯಿಡೀ ಉಪವಾಸವಿರುವುದರಿಂದ 4 ಪ್ರಕಾರದ ಆಹಾರವನ್ನು ತ್ಯಜಿಸುವುದರಿಂದ 1 ವರ್ಷದಲ್ಲಿ 6 ತಿಂಗಳು ಭೋಜನ ಮಾಡಿದರೆ 6 ತಿಂಗಳು ಉಪವಾಸಿಯಾಗಿರುತ್ತಾನೆ. ಇದರಿಂದ ಅವನಿಗೆ ವರ್ಷದಲ್ಲಿ 6 ತಿಂಗಳು ಉಪವಾಸದ ಫಲ ಅನಾಯಾಸವಾಗಿ ಸಿಗುತ್ತದೆ. ಹಾಗೂ ರಾತ್ರಿಯಲ್ಲಿ ಕುಟ್ಟುವುದು, ಬೀಸುವುದು, ನೀರು ತುಂಬುವುದು, ಕಸಗುಡಿಸುವುದು, ಒಲೆ ಉರಿಸುವುದು ಮೊದಲಾದ ಆರಂಭ ಮಾಡುವುದರಿಂದಲೂ ದೂರ ಉಳಿಯುತ್ತಾನೆ. ಯಾರು ರಾತ್ರಿಯಲ್ಲಿ ಅನ್ನ ಪಾನ ಖಾದ್ಯ ಲೇಹಗಳನ್ನು ಸೇವಿಸುತ್ತಿಲ್ಲವೋ ಆ ಪ್ರಾಣಿಗಳ ಮೇಲೆ ದಯ ತೋರಿಸುವ ಶ್ರಾವಕನು ರಾತ್ರಿ ಭೋಜನದ ತ್ಯಾಗಿಯಾಗಿರುತ್ತಾನೆ. ಯಾರು ರಾತ್ರಿಯಲ್ಲಿ ಭೋಜನ ತ್ಯಜಿಸುತ್ತಾನೋ ಅವನು ವರ್ಷದಲ್ಲಿ 6 ತಿಂಗಳು ಉಪವಾಸ ಮಾಡುತ್ತಾನೆ ಎಂದು ಆಚಾರ್ಯರು ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಚಾರಿತ್ರಾನುಸಾರ ಗ್ರಂಥದಲ್ಲಿ ರಾತ್ರಿಯಲ್ಲಿಯೇ ಶ್ರೀಸೇವನೆ ಮಾಡುವ ವ್ರತ ಸ್ವೀಕರಿಸಿದನು ರಾತ್ರಿ ಭುಕ್ತ ವ್ರತವೆಂದಿದ್ದಾರೆ. ಆದರೆ ಯಾರು ಹಗಲಿನಲ್ಲಿ ಮಿಥುನ ತ್ಯಾಗ ಮಾಡುತ್ತಾರೋ ಅವರಿಗೆ ಈ ಪ್ರತಿಮೆಯಾಗುತ್ತದೆ. ಆಚಾರ್ಯರು ವಸುನಂದಿ ಇದನ್ನೇ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಯಾರು ಮನವಚನ ಕಾಯ ಮತ್ತು ಕೃತಕಾರಿತ ಅನುಮೋದನ ಈ 9 ಪ್ರಕಾರದಿಂದ ಮಿಥುನವನ್ನು ತ್ಯಜಿಸುತ್ತಾರೋ ಅವರು 6ನೇ ಪ್ರತಿಮಾಧಾರಿ ಶ್ರಾವಕರಿದ್ದಾನೆ. ಈ ರೀತಿ ರಾತ್ರಿ ಭುಕ್ತ ವ್ರತದ ಕಥನ ಸಮಾಪ್ತವಾಯಿತು. जो प्राणी यानी जो सम्यक दृष्टि श्रावक रहेंगे रात्रि में चौव्यम में भोजन अनशन पान खाद्य सार 4 प्रकार का जो आहार है भोजन है खाद्य पाद ले और पेय। खाद्य स्वाद ले और पेय 4 प्रकार के आहार को भुंजते नहीं भोगता है, नहीं खाता है। अन्नम नया जाए और दूसरे को भी भोजन नहीं कराता सो निवेड़ो जो हवे वह श्रावक रात्रि भोजन का त्यागी होता है। रात्रि भोजन का कह रहे कि जो ज्ञान श्रावक सम्यक दृष्टि श्रावक रात्रि में 4 प्रकार का आहार का त्याग करता है। हाँ, खाद्य स्वाद लेह और पेय। खाद्य ने अन्न आदि को रात में ग्रहण नहीं करते और स्वाद में लड्डू पेड़ा बर्फी आदि मिष्टान भोजन है उसको नहीं खाता। और लेह में रबड़ी चटनी आदि जो होती है वह लेह है और पेय में रस है। इस प्रकार के 4 प्रकार के आहार का जो त्यागी होता है न भुंजते स्वयं भी नहीं भोगता है, स्वयं भी सेवन नहीं करता है और दूसरे को भी नहीं। मैं तो नहीं खाता हूँ, दूसरे को खिला देता तो ऐसा नहीं, खुद भी नहीं खाता और दूसरे को भी रात्रि भोजन नहीं कराता। हम रात्रि भोजन के त्यागी है तो शादी ब्याह पार्टी में रात्रि भोजन नहीं कराएंगे।
ऐसा रात्रि भोजन का त्यागी खुद भी नहीं खाता, दूसरे को भी नहीं खिलाता, तो निर्योग्य है वह श्रावक रात्रि भोजन का त्यागी करे। क्योंकि कह रहे हैं रात्रि भोजन का तो मांस के दोष की अपेक्षा रात्रि में बहुत आराम से त्रसघात की अपेक्षा पहले दूसरी प्रतिमा ही त्याग करता है। पहले दूसरी प्रतिमा में जब देखा था तो वहां पर हिंसा का त्याग था, तो वहां रात्रि भोजन का त्याग करते, क्योंकि वहां पर रात्रि भोजन का त्याग किया। रात्रि भोजन में मांस का दोष रहता है। रात में जो भी खाद्य ले से जितनी मात्रा में खाद्य स्वाद ले पे जितनी मात्रा में ग्रहण किया वो उतने मात्रा में मांस का दोष लगता है। पेय पदार्थ जल और आदि जो पीता है, रस आदि तरल पदार्थ का सेवन करता है, उतने खून का सेवन का दोष लगता है। इसलिए रात्रि में कितने प्रकार की सूक्ष्म जीव पैदा हो जाते हैं। कितनी भी लाइट कर लो, कितना भी वेपर बड़े से बड़ा लाइट लगा लो, लेकिन वो जीव तो भोजन के माध्यम से वो जीव आपके पेट में जाता है। इसलिए क्या कह रहे हैं कि वो राजस्व शुद्ध त्याग नहीं है, कृत कार्य अनुमोदन मन वचन काय से कुछ दोष लग जाते हैं। क्या कह रहे हैं कि जो त्रसघात की अपेक्षा पहली प्रतिमा में ही त्याग कर जाएगा। दो इंद्रिय तीन इंद्रिय आदि जो है, कीड़े मकोड़े आदि जो है, वो त्रसघात का त्याग किया ना, तो पहली प्रतिमा में पहली दूसरी प्रतिमा में उसका त्याग हो गया। परंतु यहाँ पर क्या करें, हाथों त्याग किया, अकृत कार्य अनुमोदन से नहीं त्याग करना कि न खुद करेगा, न कराएगा, न करने वाले की प्रशंसा करेगा, न उसे प्रेरित करेगा। मन वचन काय से कुछ दोष लग जाते हैं। इसलिए कह रहे हैं शुद्ध त्याग नहीं, कृत कार्य अनुमोदना से त्याग कर दिया तो वह शुद्ध त्याग हो गया। इसलिए यहाँ पर उसे प्रतिमा का स्वरूप का रात्रि भोजन त्यागी प्रतिमा का स्वरूप। पहली दूसरी प्रतिमा धारी रात्रि भोजन नहीं करता नहीं, लेकिन ये वहां पर उसे सिर्फ त्रसजीव के बाद करते। अभी हमारा संकल्प पूर्वक त्याग हो गया, न कृत करेगा, न कराएगा, न प्रशंसा करेगा, न अनुमोदना करेगा कि तुम तो बहुत अच्छा करते हो रात्रि भोजन में, रात्रि में भोजन करते हो, ऐसा कहा कि इसलिए उसे प्रतिमा का स्वरूप कहा गया। फिर आगे कह रहे हैं कि जोड़सी बुद्धि वंचते 383 नंबर गाथा में कि जो पुरुष रात्रि भोजन को छोड़ता है सो वह संवत्सर समझे 1 वर्ष में 6 मासों को उपवास करे, 6 महीने का उपवास करे। रात्रि में सूर्यास्त से सूर्योदय तक चारों प्रकार के आहार का त्याग किया ना, तो क्या हो गया, वर्ष में 6 महीने का उपवास हो गया उसको। 6 महीने के उपवास का फल मिलता है। रहने आरंभ यदि और रात्रि भोजन का त्याग होने के कारण भोजन संबंधी आरंभ का त्याग नहीं। जब खाएगा नहीं तो चूल्हा चौका भी आदि क्यों करेगा, झाड़ू पटका आदि भी क्यों करेगा, दिन में निवृत्त हो गया इन सब चीजों से। आरंभ सारंभ आदि का भी उसे त्याग हो जाता है और व्यापार आदि का भी आरंभ छोड़ देता है। तो इस प्रकार से महादया का पालन करता है। जो रात्रि भोजन का त्याग करता है वह बरस दिन में 6 महीने का उपवास करता है। अन्य आरंभ का भी रात्रि भोजन में त्याग करता है। आरंभ सारंभ का था, झाड़ू नहीं लगाता, और ऐसा
बर्तन धोना, कपड़े धोना, ये सब काम नहीं करना रात में। अन्य ग्रंथों में भी इस प्रतिमा के दिन में रात्रि सेवन कार्य मन वचन कार्य कृत कार्य अनुमोदना से त्याग कहा है। ऐसे रात्रि गुप्ता की प्रतिमा का वर्णन किया। अब यहाँ पर छठी प्रतिमा के 12 भेदों में 7वां भेद हुआ। अब ब्रह्मचर्य प्रतिमा का निरूपण करेंगे। गाथा नंबर 384 384 ಎರಡು गाथा ಇದೆ 384 and 385 नहीं एक ही गाथा होना चाहिए मंजी मंजी बेस्ट है सर 384 सव्वेशं मिथ्येयं जो ऐलासं या उपदेणानि बणवाया कायेय बन्वयसो हवे सद्दहो सव्वेशं मिथ्येयं जो ऐलासं या उपदेणानि मन्नवया कायेय बन्वयसो हवे सद्दहो सव्वेशं मिथ्येयं जो ऐलासं उपदेणानि मन्नवया कायेय बन्वयसो हवे सद्दहो सव्वेशं मिथ्येयं जो ऐलासं उपदेणानि मन्नवया कायेय बन्वयसो हवे सद्दहो ಹೇಳಿ 384 ಜೋಗಯ हाँ ಜೋಗಯ नंबर सभ्यता दोनों पे एक नंबर दिया हाँ दोनों पे एक नंबर ऐसा हो नहीं सकता प्रिंटिंग मिस्टेक होगा हाँ 384 नंबर गाता पड़ेगा सभ्य से देखते हैं हाँ वही होगा 84 है ಯಾವ ಜ್ಞಾನಿಯು ಮನವಚನ ಮತ್ತು ಕಾಯದಿಂದ ಎಲ್ಲ ಪ್ರಕಾರದ ಸ್ತ್ರೀಯರ ಅಭಿಲಾಷೆ ಮಾಡುವುದಿಲ್ಲವೋ ಆ ದಯಾಳುವು ಬ್ರಹ್ಮಚರ್ಯ ವ್ರತದ ಧಾರಕನಾಗಿರುತ್ತಾನೆ. ಸ್ತ್ರೀಯರು ದೇವಾಂಗನೆ, ಒಂದು ದೇವಾಂಗನೆ, 2 ಮನುಷ್ಯನಿ, 3 ಹಸು, ನಾಯಿ ಇತ್ಯಾದಿ ಕಿರಿಯಂಚನಿ ಮತ್ತು 4 ಕಟ್ಟಿಗೆ ಕಲ್ಲುಗಳು ಇತ್ಯಾದಿಗಳಿಂದ ಮಾಡಿದ ಅಚೇತನ ಸ್ತ್ರೀಯ ಆಕೃತಿ ಹೀಗೆ 4 ಪ್ರಕಾರವಾದದ್ದು. ಯಾರು ಈ ಎಲ್ಲ ಪ್ರಕಾರದ ಸ್ತ್ರೀಯರನ್ನು ಮನವಚನ ಕಾಯದಿಂದ ಮತ್ತು ಕೃತಕಾರಿತ ಅನುಮೋದನೆಯಿಂದ ಬಯಸುವುದಿಲ್ಲವೋ, ಅಂದರೆ ತನ್ನ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಸ್ತ್ರೀಯರ ಅಭಿಲಾಷೆ ಮಾಡುವುದಿಲ್ಲವೋ, ಬೇರೆಯವರಿಗೆ ಮಾಡಲು ಬಿಡುವುದಿಲ್ಲವೋ ಮತ್ತು ಬೇರೆಯವರ ಸ್ತ್ರೀಯರನ್ನು ಬಯಸುತ್ತಿದ್ದರೆ ಅದನ್ನು ಅನುಮೋದಿಸುವುದಿಲ್ಲವೋ, ಸ್ವಯಂ ಸ್ತ್ರೀಯರ ವಿಷಯದಲ್ಲಿ ರಾಗಪೂರ್ವಕ ಮಾತುಕತೆ ಆಡುವುದಿಲ್ಲವೋ, ಬೇರೆಯವರಿಗೆ ಹಾಗೆ ಮಾತಾಡಲು ಬಿಡುವುದಿಲ್ಲವೋ ಮತ್ತು ಬೇರೆಯವರು ಹಾಗೆ ಮಾತಾಡುತ್ತಿದ್ದರೆ ಅದನ್ನು ವಚನದಿಂದ ಅನುಮೋದಿಸುವುದಿಲ್ಲವೋ, ಸ್ವಯಂ ಶರೀರದೊಂದಿಗೆ ಸ್ತ್ರೀ ವಿಷಯದ ವಾಂಛೆ ಮಾಡುವುದಿಲ್ಲವೋ, ಹಾಗೆ ಮಾಡಲು ಬೇರೆಯವರಿಗೆ ಸಂಕೇತಿಸುವುದಿಲ್ಲವೋ ಮತ್ತು ಬೇರೆಯವರ ಈ ರೀತಿಯ ಕಾರ್ಯವನ್ನು ಕಾಯದಿಂದ ಅನುಮೋದಿಸುವುದಿಲ್ಲವೋ ಅವನು ಬ್ರಹ್ಮಚಾರಿಯಿದ್ದಾನೆ. ಬ್ರಹ್ಮಚರ್ಯ ಅಥವಾ ಶೀಲವ್ರತ ವಿಷಯದ 18,000 ವೇದಗಳನ್ನು ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಅವು ಹೀಗಿವೆ: ದೇವಿ, ಮನುಷ್ಯನಿ, ಹಿರಿಯಂಜನಿ ಮತ್ತು ಅಚೇತನ ಸ್ತ್ರೀ. ಇವು ಸ್ತ್ರೀಯರ 4 ಜಾತಿಗಳಿವೆ. ಇವರನ್ನು ಮನವಚನ ಕಾಯದಿಂದ ಗುಣಿಸಿದರೆ 12 ವೇದಗಳಾಗುತ್ತವೆ. ಈ 12 ಕೃತಕಾರಿತ ಅನುಮೋದನೆಯಿಂದ ಗುಣಿಸಿದರೆ 36 ವೇದಗಳಾಗುತ್ತವೆ. ಇವುಗಳನ್ನು 5 ಇಂದ್ರಿಯಗಳಿಂದ ಗುಣಿಸಿದರೆ 180 ಆಗುತ್ತದೆ. ಇವುಗಳನ್ನು 10 ಸಂಸ್ಕಾರದಿಂದ ಗುಣಿಸಿದರೆ 1800 ವೇದಗಳಾಗುತ್ತವೆ. 10 ಸಂಸ್ಕಾರಗಳು ಹೀಗಿವೆ: ಶರೀರ ಸಂಸ್ಕಾರ, ರಾಗ, ಸೈಕ, ಶೃಂಗಾರ, ರಸ ಸೇವನೆ, ಮೋಜಿನ ಕ್ರೀಡೆ ಆಡುವುದು, ಸಂಸರ್ಗವನ್ನು ಬಯಸುವುದು, ವಿಷಯದ ಸಂಕಲ್ಪ ಮಾಡುವುದು, ಶರೀರದ ಕಡೆ ದಿಟ್ಟಿಸುವುದು, ಶರೀರವನ್ನು ಅಲಂಕರಿಸುವುದು, ಅಲಂಕರಣ ವಸ್ತುಗಳನ್ನು ಬೇರೆಯವರಿಗೆ ನೀಡುವುದು, ಮೊದಲು ಭೋಗಿಸಿದ ಸಂಭೋಗ ಕ್ರಿಯೆಯನ್ನು ಸ್ಮರಿಸಿಕೊಳ್ಳುವುದು ಮತ್ತು ಮನಸ್ಸಿನ ಭೋಗದ
ಚಿಂತೆ ಮಾಡಿದರು. ಈ ಈ 1800 ವೇದಗಳನ್ನು ಕಾಮದ 10 ಚೇಷ್ಟೆಗಳಿಂದ ಗುಣಿಸಿದರೆ 18,000 ವೇದಗಳಾಗುತ್ತವೆ. ಕಾಮದ 10 ಚೇಷ್ಟೆಗಳು ಹೀಗಿವೆ: ಚಿಂತೆ, ನೋಡುವ ಇಚ್ಛೆ, ದೀರ್ಘ ಶ್ವಾಸೋಚ್ಛ್ವಾಸ, ಶರೀರದಲ್ಲಿ ಪೀಡನೆ, ಶರೀರದಲ್ಲಿ ಜ್ವಾಲೆ, ಆಹಾರ ಪಾನೀಯಗಳ ತ್ಯಾಗ, ಮೂರ್ಛಿತನಾಗುವುದು, ಉನ್ಮತ್ತನಾಗುವುದು, ಜೀವನದಲ್ಲಿ ಸಂದೇಹ, ವೀರ್ಯಪಾತ. ಈ 18,000 ದೋಷಗಳನ್ನು ದೂರ ಮಾಡುವುದರಿಂದ ಶೀಲಗುಣದ 18 ಬ್ರಹ್ಮಚರ್ಯವನ್ನು ಪಾಲಿಸುತ್ತಾರೆ. ಅವರು ಬಹಳ ದಯಾಳುವಾಗಿರುತ್ತಾರೆ, ಏಕೆಂದರೆ ಸ್ತ್ರೀಯರ ಗುಪ್ತಾಂಗದಲ್ಲಿ, ಸ್ತನಪ್ರದೇಶದಲ್ಲಿ, ನಾಭಿಯಲ್ಲಿ ಮತ್ತು ಕಂಕುಳದಲ್ಲಿ ಸೂಕ್ಷ್ಮ ಜೀವಿಗಳಿರುತ್ತವೆ. ಹೀಗಾಗಿ ಯಾವಾಗ ಪುರುಷನು ಮೈಥುನ ಮಾಡುತ್ತಾನೋ ಆಗ ಆ ಜೀವಗಳ ಘಾತವಾಗುತ್ತದೆ. ಆಚಾರ್ಯ ಸಮಂತಭದ್ರರು ಬ್ರಹ್ಮಚರ್ಯ ಪ್ರತಿಮೆಯ ಸ್ವರೂಪವನ್ನು ಹೀಗೆ ತಿಳಿಸಿದ್ದಾರೆ: ಸ್ತ್ರೀಯರ ಗುಪ್ತಾಂಗದ ಮೂಲ ಮಲವಿದೆ, ಅದು ಮಲವನ್ನು ಉತ್ಪನ್ನ ಮಾಡುತ್ತದೆ. ಆದ್ದರಿಂದ ಸದಾ ಮಲ ಹರಿಯುತ್ತಾ ಇರುತ್ತದೆ, ದುರ್ಗಂಧಯುಕ್ತವಾಗಿದ್ದು ನೋಡಲು ಭಯಂಕರ ಬೀಭತ್ಸವಾಗಿರುತ್ತದೆ. ಇಂತಹ ಅಂಗವನ್ನು ನೋಡಿ ಯಾರು ಕಾಮದಿಂದ ವಿರಕ್ತರಾಗುತ್ತಾರೋ ಅವರು ಬ್ರಹ್ಮಚಾರಿಯಿದ್ದಾರೆ. ಮತ್ತೆ ಹೇಳಿದರೆ, ಯಾರು ಯುವತಿಯರ ಕಟಾಕ್ಷರೂಪಿ ಬಾಣಗಳಿಂದ ಪೀಡಿತರಾದರೂ ವಿಕಾರವನ್ನು ಹೊಂದುವುದಿಲ್ಲವೋ ಆ ಪುರುಷನು ಶೂರವೀರರಲ್ಲಿ ಶೂರವೀರನಿದ್ದಾನೆ. ಯಾರು ರಣರಂಗದಲ್ಲಿ ಶೂರನಾಗಿರ್ತಾನೋ ಅವನು ನಿಜವಾಗಿ ಶೂರನಲ್ಲ. ಈ ರೀತಿ 8ನೇ ಬ್ರಹ್ಮಚರ್ಯ ಪ್ರತಿಮೆಯ ಸ್ವರೂಪವನ್ನು ತಿಳಿಸಿದ್ದಾರೆ. ಮುಂದೆ ಆರಂಭ ಪ್ರತಿಮೆಯನ್ನು ತಿಳಿಸುತ್ತಾರೆ. जो प्राणी ज्ञानी सम्यक दृष्टि स्थापक सर्वेषु मित्रेण अहिलाषा, सभी प्रकार की 4 प्रकार की जो स्त्री है, देवांगनाएं, मनुष्यनी, तिर्यंचनी, गाय इत्यादि, चित्रामणि इत्यादि स्त्री मैंने चित्र आदि में, या फिर आकार आदि, लकड़ी आदि के, पाषाण आदि की जो स्त्रियों की आकृति होती है, इस प्रकार की 4 प्रकार की स्त्रियों संबंधी अभिलाषा को मनोमय कायेन मनोवचन काय से नहीं करता है, अभिलाषा से रहित होता है। 4 प्रकार की स्त्रियों संबंधी अभिलाषा से रहित होता है। सो सद्भाव मंगल होए, वह दया का पालन करने वाला ब्रह्मचर्य प्रतिमा का धारक होता है। सभी स्त्रियों का मन वचन काय से, कृतकाल अनुमोदना से सर्वथा त्याग करना, पूर्ण रूपेण त्याग होना, यह ब्रह्मचर्य प्रतिमा का स्वरूप बताया है। आगे अब आरंभ वृत्ति प्रतिमा को कहते हैं। गाथा नंबर 385 जो आरंभम प्रणुनति अन्नम कार्यदि अणुमन्ये हिंसा संतप्त मनो चत्तारंभो हवे सोहो। जो आरंभम प्रणुनति अन्नम कार्यदि अणुमन्ये हिंसा संतप्त मनो चत्तारंभो हवे सोहो। जो आरंभ प्रणति अन्नम कार्यदि अणुमन्ये हिंसा संतप्त मनो चत्तारंभो हवे सोहो। जो आरंभम पुनति अन्नम कार्यदि अणुमन्ये हिंसा संतप्त मनो चत्तारंभो हवे सोहो। ಗಾತಾರ್ಥ. ಯಾವ ಶ್ರಾವಕನು ಆರಂಭವನ್ನು ಮಾಡುವುದಿಲ್ಲವೋ, ಬೇರೆಯವರಿಂದ ಮಾಡಿಸುವುದಿಲ್ಲವೋ, ಅದನ್ನು ಅನುಮೋದಿಸುವುದಿಲ್ಲವೋ, ಹಿಂಸೆಯಿಂದ ಭಯಭೀತನಾದ ಮನಸ್ಸುಳ್ಳ ಆ ಶ್ರಾವಕನನ್ನು ಆರಂಭ ತ್ಯಾಗಿ ಎಂದು ಕರೆಯುತ್ತಾರೆ. ಹಿಂಸೆಯ ಭಯದಿಂದ ಯಾವ ಶ್ರಾವಕನು ಕತ್ತಿ ಆಡಿಸುವುದು, ಲೆಕ್ಕ ಬರೆಯುವುದು, ಕೃಷಿ ವ್ಯಾಪಾರಗಳನ್ನು ಮಾಡುವುದು ಇತ್ಯಾದಿ ಆರಂಭಗಳನ್ನು ಸ್ವಯಂ ಮಾಡುವುದಿಲ್ಲ
ಮಾಡುವುದಿಲ್ಲವೋ, ಬೇರೆಯ ಪುರುಷರಿಗೆ ಆರಂಭ ಮಾಡಲು ಪ್ರೇರಣೆ ನೀಡುವುದಿಲ್ಲವೋ ಮತ್ತು ಆರಂಭ ಮಾಡುತ್ತಿರುವ ಪುರುಷರನ್ನು ನೋಡಿ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಹರ್ಷಿತನಾಗುವುದಿಲ್ಲವೋ, ಅವನು ಆರಂಭತ್ಯಾಗಿದ್ದಾನೆ. ಇದರಿಂದ ಪ್ರಕಟವಾಗುವುದೇನೆಂದರೆ, ಆರಂಭತ್ಯಾಗಿ ಶ್ರಾವಕನು ಆಜೀವಿಕೆಯ ಉಪಾರ್ಜನೆಗಾಗಿ ಯಾವುದೇ ಕೆಲಸವನ್ನು ಮಾಡುವುದಿಲ್ಲ. ಹೇಳಿಯೂ ಇದ್ದಾರೆ, ಯಾರು ಹಿಂಸೆಯ ಕಾರಣವಾಗುವುದರಿಂದ ಕೃಷಿ, ನೌಕರಿ, ವ್ಯಾಪಾರಾದಿ ಆರಂಭಗಳಿಂದ ವಿರಕ್ತರಾಗುತ್ತಾರೋ ಅವರು ಆರಂಭತ್ಯಾಗಿದ್ದಾರೆ. ಆದರೆ ಗೃಹ ಸಂಬಂಧಿ ಆರಂಭದ ತ್ಯಾಗ ಅವರಿಗೆ ಆಗುವುದಿಲ್ಲ. ಆದ್ದರಿಂದ ಸ್ವಯಂ ಭೋಜನ ತಯಾರಿಸಿ ಸೇವಿಸಬಹುದು. ಈ ರೀತಿಯ ಆರಂಭ ತ್ಯಾಗದ ಪ್ರತಿಮೆಯನ್ನು ತಿಳಿಸಿದ್ದಾರೆ. जो आरंभण बढ़ती, जो श्रावक गृह कार्य संबंधी कुछ भी आरंभ नहीं करता है, घर कार्य के संबंधी में आरंभ प्रतिमा का धारी श्रावक क्या करता है, कुछ भी आरंभ सारंभ का कार्य नहीं करेगा, न झाड़ू फटका लगाएगा, न धोना धाना करेगा, पानी वानी का कार्य करेगा, गृह संबंधी समस्त प्रकार के कार्यों को नहीं करता, अन्न कार्य और दूसरे से भी नहीं कराता। कहेगा नहीं झाड़ू लगा देना जरा, कपड़े धो देना जरा, न खुद करता है न दूसरे से, और अच्छा भी नहीं मानता। कोई अगर उसे झाड़ू लगा रहा है तो मन में क्या होगा, चल कितना अच्छा काम कर रहा है, झाड़ू लगा रहा है, कितना अच्छा काम कर रहा है, कपड़े धो रहे हैं, हाँ, घर मकान आदि बनवा रहा है, ये आराम सारम आदि का कार्य है। कोई न खुद का वर्क करता है न करवाता है, या तीसरे को देखता है तो प्रसन्न होता है अंदर में। हिंसा सत्य, क्योंकि हिंसा से भयभीत होता है। इन आरंभ सारंभ आदि के माध्यम से जीवों की हिंसा होती है, और वो आरंभ त्यागी क्या होता है, हिंसा से भयभीत होता है। वो क्या हिंसा का खुद करता है न करवाएगा, सोहो चक्रारंभे हवे, और निश्चय से आरंभ का त्यागी होता है। क्या करे कि आरंभ त्यागी, हिंसा के भय से श्रावक तलवार आदि नहीं चलाता, सिक्योरिटी गार्ड का काम नहीं करेगा, बंदूक नहीं रखेगा, तलवार आदि नहीं चलाएगा, न लठ आदि चलाएगा, ऐसा कार्य नहीं करता। मुनि भी व्यापार आदि का कार्य भी नहीं करता, क्योंकि न स्वयं करता है और न दूसरों से कराता है या प्रेरणा देता है, और अंदर में हर्षित भाव वाला भी होता है, दूसरे को देख करके हर्षित हो, प्रसन्न हो, तो ऐसा नहीं। जो हिंसा का कारण होने से खेती है, नौकरी है, व्यापार है आदि है, उसमें आरंभ से विरक्त हो जाता है। जीवन भर तो यही किया ना, पैसे इकट्ठा हो गए, अब पैसे हैं बाकी के जीवन यापन के लिए, वो मेरे लिए धन, अब मैं आरंभ सारंभ आदि का त्याग करके और धर्म ध्यान में अपना समय लगाऊंगा। हमको व्यापार आदि से, घर के कार्य आदि से, बेटा शादी कर रहा है तो वो करे, न करने को कहेगा न कराएगा, घर के किसी भी कार्य में हस्तक्षेप नहीं करता। क्यों भैया कहाँ जा रहे थे, उसे मतलब नहीं, कौन कहाँ जा रहा है, कौन कहाँ से आ रहा है, कौन क्या कर रहा है, घर के सभी सदस्य अपना अपना काम कर रहे हैं, उसका किसी भी मामले में हस्तक्षेप नहीं होता। वो तो शायद अपने कमरे में अपने स्थान पर धर्म ध्यान पूर्वक अपना जीवन ऐसा है कि वह आरंभ त्यागी है। इससे प्रकट होता है कि आरंभ त्यागी श्रावक जीविका उपार्जन के आरंभ नहीं करता,
कोई भी धन संपत्ति आदि कमाने का कार्य नहीं करना चाहिए। किंतु ग्रह संबंधी आरंभ त्याग उससे के नहीं होता, अतः वह स्वयं भोजन बनाकर खा सकता है। घर संबंधी त्याग स्वयं का अपना भोजन तैयार करेगा और स्वयं खा सकता है। इस प्रकार आरंभ त्याग प्रतिमा का स्वरूप कहा। अब दो गाथाओं के माध्यम से परिग्रह त्याग का स्वरूप कहते हैं। दो गाथा नंबर 386 जो परिवर्जयी ग्रंथम अभ्यंतर बाह्यं च सानंदो जो परिवर्जयी ग्रंथम अभ्यंतर बाह्यं च सानंदो पावती मन्नमानो निग्रंथो सो अवेणाने पावती मन्नमानो निग्रंथो सो अवेणाने जो परिवर्जय ग्रंथम अभ्यंतर बाह्यं च सानंदो पावती मन्नमन्तो पावन्ति मणमानो निग्रंथो सुहवेणाने जो परिवर्जय ग्रंथम अभ्यंतर बाह्यं च सानंदो पावन्ति मणमानो निग्रंथो सुहवेणाने बाहिर्गंत विहीनम। गाथा नंबर 387 बाहिर्गंत विहीना दलिद्रमणो सहावदो होन्ति बाहिर्गंत विहीनम दलिद्रमणो सहावदो होन्ति अभ्यंतरग्रंथ पुनः न सकदे कोवि छंडेदु अभ्यंतरग्रंथ पुनः न सकदे कोवि छंडेदु बहिर्गंथ विहीना दरिद्रमणवा सहावदो होन्ति अभ्यंतरगंत पुनः सकदे कोवि छंडेदु बहिर्गंथ विहीना दरिद्रमणवा सहावदो होन्ति अभ्यंतरगंत पुनः न सकदे कोवि छंडेदु। ಯಾವ ಜ್ಞಾನಿ ಪುರುಷನು ಪಾಪವೆಂದು ತಿಳಿದು ಅಭ್ಯಂತರ ಬಾಹ್ಯ ಪರಿಗ್ರಹ ಆನಂದಪೂರ್ವಕವಾಗಿ ಬಿಡುತ್ತಾನೋ ಅವನನ್ನು ನಿಗ್ರಹ ಪರಿತ್ಯಾಗಿ ಎಂದು ಕರೆಯುತ್ತಾರೆ. ಬಾಹ್ಯ ಪರಿಕರಗಳಿಂದ ರಹಿತನಾಗಿ ದರಿದ್ರ ಮನುಷ್ಯನು ಸ್ವಭಾವದಿಂದಲೇ ಇರ್ತಾನೆ. ಆದರೆ ಅಂತರಂಗ ಪರಿಗ್ರಹವನ್ನು ಬಿಡಲು ಯಾರೂ ಸಮರ್ಥರಾಗುವುದಿಲ್ಲ. ಭಾವಾರ್ಥ ಯಾವುದು ಜಗತ್ತಿನೊಂದಿಗೆ ಬಂಧಿಸುತ್ತದೆಯೋ ಅದನ್ನು ಗ್ರಂಥ ಅಥವಾ ಪರಿಗ್ರಹ ಎನ್ನುವುದು.
ಪರಿಗ್ರಹದಲ್ಲಿ ಎರಡು ಭೇದಗಳಿವೆ, ಅಂತರಂಗ ಮತ್ತು ಬಾಹ್ಯ. ಮಿಥ್ಯ ವೇದ ಹಾಸ್ಯಾದಿ 6 ನೋ ಕರ್ಮ, ಕ್ರೋಧ, ಮಾನ, ಮಾಯ, ಲೋಭ, ರಾಗ, ದ್ವೇಷ ಇವು 14 ಅಂತರಂಗ ಪರಿಗ್ರಹಗಳಿವೆ. ಮತ್ತು ಜಮೀನು, ಮನೆ, ಧನ, ಧಾನ್ಯ, ಚಿನ್ನ, ಬೆಳ್ಳಿ, ದಾಸ, ದಾಸಿ, ಪಾತ್ರೆ, ವಾಹನ ಇವು 10 ಪರಿಗ್ರಹದ ಬಾಹ್ಯ ಪರಿಗ್ರಹಗಳಿವೆ. ಯಾರು ಈ ಎರಡೂ ಪರಿಗ್ರಹವನ್ನು ಪಾಪದ ಮೂಲವೆಂದು ತಿಳಿದು ತ್ಯಜಿಸಿ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಸುಖಿಯಾಗುತ್ತಾನೋ ಅವನಿಗೆ ನಿಗ್ರಹ ಅಥವಾ ಪರಿಗ್ರಹ ತ್ಯಾಗಿ ಎನಿಸುತ್ತಾನೆ. ವಸುನಂದಿ ಸಾವಕಾಚಾರದಲ್ಲಿ ಹೇಳಿದರು, ಯಾರು ವಸ್ತ್ರ ಮಾತ್ರ ಪರಿಗ್ರಹವನ್ನಿಟ್ಟುಕೊಂಡು ಉಳಿದ ಪರಿಗ್ರಹಗಳನ್ನು ತ್ಯಜಿಸುತ್ತಾರೋ ಮತ್ತು ಆ ವಸ್ತ್ರದಲ್ಲಿಯೂ ಮಮತ್ವವಿರುವುದಿಲ್ಲವೋ ಅವನು 9ನೇ ಪ್ರತಿಮಾಧಾರಿ ನಿರ್ಮಮತ್ವದಿಂದ ಭ್ರಮಿಸುತ್ತಾರೋ ಈ ಆರೋಗ್ಯವಂತ ಶ್ರಾವಕನು ಪರಿಗ್ರಹ ತ್ಯಾಗಿಯಾಗಿರುತ್ತಾನೆ. ಆಶೆ ಎಂದರೆ ಆರಂಭ ತ್ಯಾಗ ಮಾಡಿದ ನಂತರ ಶ್ರಾವಕನು ಪರಿಗ್ರಹವನ್ನು ತ್ಯಜಿಸುತ್ತಾನೆ. ಅವನು ತನ್ನ ಪುತ್ರ ಅಥವಾ ಅನ್ಯ ಉತ್ತರಾಧಿಕಾರಿಗಳನ್ನು ಕರೆದು ಅವರಿಗೆ ಹೇಳುತ್ತಾನೆ, ಮಗನೇ, ಇಲ್ಲಿಯವರೆಗೆ ನಾನು ಈ ಗೃಹಸ್ಥಾಶ್ರಮವನ್ನು ಪಾಲಿಸಿದೆನು. ಈಗ ನಾನು ಇದರಿಂದ ವಿರಕ್ತನಾಗಿ ಇದನ್ನು ಬಿಡಲು ಬಯಸುತ್ತೇನೆ. ಆದ್ದರಿಂದ ಈಗ ನೀನು ಈ ಭಾರವನ್ನು ಕೊಡು ಮತ್ತು ಧನ, ಧರ್ಮಸ್ಥಾನ ಮತ್ತು ಕುಟುಂಬ ಜನರನ್ನು ತನ್ನದಾಗಿಸಿಕೊಂಡು ನನ್ನನ್ನು ಈ ಭಾರದಿಂದ ಮುಕ್ತಗೊಳಿಸು. ಈ ರೀತಿ ಪುತ್ರನಿಗೆ ಎಲ್ಲ ಭಾರವನ್ನು ಒಪ್ಪಿಸಿ ಅವನು ಬಹಳ ಹಗುರತನವನ್ನು ಅನುಭವಿಸುತ್ತಾನೆ ಮತ್ತು ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಸುಖ ಮತ್ತು ಸಂತೋಷವನ್ನು ಮನ್ನಿಸುತ್ತಾನೆ. ಏಕೆಂದರೆ ಪರಿಗ್ರಹವು ಇಂಥಾದಿ ಪಾಪಗಳ ಮೂಲವಿದೆ, ಕ್ರೋಧಾದಿ ಕಷಾಯಗಳ ಮನೆಯಿದೆ ಮತ್ತು ದುರ್ಧ್ಯಾನದ ಕಾರಣವಿದೆ. ಆದ್ದರಿಂದ ಧರ್ಮಜ್ಞಾನ ಶುಕ್ಲಜ್ಞಾನಗಳಲ್ಲಿ ಬಾಧಕವಿದೆ ಎಂದು ತಿಳಿಯುತ್ತಾರೆ. ವಾಸ್ತವದಲ್ಲಿ ಮಮತ್ವ ಪರಿಣಾಮವೇ ಪರಿಗ್ರಹವಿದೆ. ಧನ ಧಾನ್ಯಾದಿಗಳು ಮಮತ್ವ ಪರಿಣಾಮದ ಕಾರಣವಿರುವುದರಿಂದ ಅವನು ಪರಿಗ್ರಹವೆಂದಿದ್ದಾರೆ. ಇವು ಲಭಿಸುತ್ತಿದ್ದಂತೆಯೇ ಮನುಷ್ಯನು ಅವುಗಳನ್ನು ತನ್ನದನ್ನು ಮನ್ನಿಸಿ ಅವುಗಳ ರಕ್ಷಣೆ ಇತ್ಯಾದಿಗಳ ಬಗ್ಗೆ ಚಿಂತಿಸುತ್ತಾನೆ. ಆದರೆ ಭಾಗ್ಯವಶದಿಂದ ಬಾಹ್ಯ ಪರಿಗ್ರಹಗಳು ನಾಶವಾದರೂ ಅಥವಾ ಅವನು ಹುಟ್ಟಿನಿಂದ ದರಿದ್ರನಾದರೂ ಅವನ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲಿ ಪರಿಗ್ರಹದ ಭಾರವಿದೆಯೆಂದು ಬಾಹ್ಯ ಪರಿಗ್ರಹ ಇಲ್ಲದಿದ್ದರೂ ಅಥವಾ ನಾಶವಾದರೂ ಕಾಮ, ಕ್ರೋಧ, ಅಂತರಂಗ ಪರಿಗ್ರಹವನ್ನು ಇಟ್ಟುಕೊಂಡಿರುತ್ತಾನೆ. ಇದರಿಂದಲೇ ಆಚಾರ್ಯರು ಹೇಳುತ್ತಾರೆ, ಬಾಹ್ಯ ಪರಿಗ್ರಹಗಳನ್ನು ಬಿಡುವುದರಿಂದ ಹೆಚ್ಚುಗಾರಿಕೆ ಇಲ್ಲ, ಆದರೆ ಅಂತರಂಗ ಪರಿಗ್ರಹವನ್ನು ಬಿಡುವುದರಲ್ಲಿ ಹೆಚ್ಚುಗಾರಿಕೆ ಇದೆ. ಯಾರ ಅಂತರಂಗದಲ್ಲಿ ಪರಿಗ್ರಹದ ಭಾವನೆ ಇರುವುದಿಲ್ಲವೋ ಅವನೇ ನಿಜವಾದ ಅಪರಿಗ್ರಹಿಯಾಗಿರುತ್ತಾನೆ. ಈ ರೀತಿ ಪರಿಗ್ರಹ ತ್ಯಾಗಿ ಪ್ರತಿಮೆಯ ಕಥನ ಮುಗಿಯಿತು. क्या कह रहे हैं? जो प्राण ज्ञानी सम्यक दृष्टि श्रावक अभ्यंतर वायु अभ्यंतर वायु 2 प्रकार के परिग्रह को पावती पाप का कार्य मानता हुआ सानंद सहित परिवर्जय छोड़ता है, सो निर्दंतो हुए वह परिग्रह का त्यागी श्रावक होता है। क्या कह रहे हैं? अंतरंग बहिरंग दोनों प्रकार के परिग्रह को जो ज्ञानी सम्यक दृष्टि श्रावक पाप का कारण जान करके मानता है और आनंद सहित उसे छोड़ता है, वह परिग्रह का त्यागी श्रावक होता है। तो जो संसार में बांधता है वह क्या है? ग्रंथ कहलाता है अथवा
परिग्रह। ग्रंथ ग्रंथि अर्थात गांठ, ग्रंथि अर्थात बंधन। हाँ? और वो जो बंधन संसार में रोकता है, जो बंधन संसार का कारण होता है, वह परिग्रह है। ऐसा परिग्रह दो प्रकार का, अंतरंग और बहिरंग परिग्रह बताया। मिथ्यात्व, एक वेद, त्रिवेद, पुरुष वेद और नपुंसक, और हास्य रति रति शोक भय जुगुप्सा, क्रोधमान माया लोभ, इस प्रकार से राग द्वेष 14 प्रकार के ये अंतरंग परिग्रह बताए। और बाहर में खेत मकान, धन होना, ध्यान होना, धन धान्य, सोना चांदी होना, दासी दास होना, बर्तन भांड आदि होना, सवारी गाड़ी आदि होना, यह 10 प्रकार का बाह्य परिग्रह बताया। जो इन दोनों प्रकार के परिग्रहों को पाप का मूल मान करके, पाप का कारण जान करके छोड़ देता है, त्याग देता है, मन में सुखी होता है। त्याग करके अंदर में सुख और शांति की अनुभूति करता है। ये नहीं कि बेकार में छोड़ दिया, मैंने बेकार में छोड़ दिया, देखो कितने अच्छे गाड़ी में घूम रहे हैं, पैसा कमा रहे हैं, छोड़ करके आह्लादित होता है, आनंदित होता है। ऐसा कह रहे हैं कि इन दोनों प्रकार की परिग्रहों का आपका मूल्यांकन करके त्याग होता है। वह निर्ग्रंथ अर्थात ग्रंथों से, ग्रंथ से रहित परिग्रह का त्यागी कहलाता है। वसुनंदी श्रावकाचार्य ने भी कहा कि जो वस्त्र मात्र को परिग्रह रख करके बाकी परिग्रह का त्याग करता है, वस्त्र मात्र को रखा और बाकी परिग्रह का त्याग करता है, उस वस्त्र मात्र परिग्रह में भी ममत्व नहीं रखता। वस्त्र है लेकिन वस्त्र में परिग्रह में उसे ममत्व नहीं, फट जाए, चुरा ले जाए तो उसे अफसोस नहीं होता है। उस परिग्रह में, वस्त्र में भी उसे क्या लगाव नहीं होता, परिग्रह का त्याग कर देता है। वह नौवीं प्रतिमा का धारी होता है, परिग्रह त्यागी वही प्रतिमा का धारी होता है। रत्नकिरण श्रावकाचार्य ने भी कहा, बाह्य 10 प्रकार की वस्तुओं में ममत्व को छोड़ करके निर्ममत्व प्रेम करता है, वह स्वस्थ संतोषी श्रावक जो है वह परिग्रह का त्यागी कहलाता है। बाह्य परिग्रह से रहित तो दरिद्र मनो सहावती, दरिद्र मनुष्य स्वभाव से ही होते हैं। एक भीख मांगने वाला है ना, उसकी तो तनपट वस्त्र भी नहीं होता, उसका खुद का घर भी नहीं होता, तो उसको परिग्रह का त्यागी कहेंगे क्या? उसके पास तो वस्त्र भी नहीं है, धन भी नहीं है, खुद का घर मकान भी नहीं है, तो भाई नहीं है तो इसका मतलब वो परिग्रह का त्यागी हो गया क्या? बाहर में नहीं है, अंदर में तो ग्रहण करने की भावना है ना। बाहर में भले नहीं दिख रहा है लेकिन मूल में क्या? आचार्य ने परिग्रह की परिभाषा देकर के बताया, मूर्छा परिग्रह। मूर्छा ममत्व का नाम परिग्रह है, बाह्य में वस्तु परिग्रह नहीं है। बाह्य वस्तु के प्रति जो ममत्व है, जो मेरे मन का भाव है, वास्तव में वो परिग्रह है। अभ्यंतर पूर्ण सकते कोई छोड़, अभ्यंतर परिग्रह को कोई भी छोड़ने में समर्थ नहीं। बाहर में तो छोड़ दिया और अंदर में छूटना चाहिए। एक बार क्या हुआ कि एक महाराज जी का प्रवास एक साधु के घर में,
साधु होते हैं ना, कई बार उन्हें कहता है भाई विहार कर रहे थे और शाम को है सो एक झोपड़ा में था, एक साधु थे, झोपड़ी में घास फूस की झोपड़ी बना करके रहते, तो घास फूस की झोपड़ी में और रात्रि विश्राम उनका वहां पर हुआ। तो रात्रि विश्राम हुआ और सुबह क्या हुआ, महाराज जी विहार कर गए। सुबह महाराज जी विहार कर गए तो वो जो साधु था घर में रहने, वो भी उनके साथ चल पड़ा। चल पड़ा तो 2 किलोमीटर हो गए, 3 किलोमीटर हो गए, महाराज जी कुछ बोले ही नहीं उससे। तो वो कहता क्या है कि महाराज जी आप हमारे घर में रुके, मैं घर छोड़ा है आपके साथ, अब आपके साथ रहूंगा, घर छोड़ाया, लेकिन एक बात बताओ महाराज जी, मेरा घर कैसा लगा, मेरा घर कैसा लगा आपको? महाराज जी जवाब क्यों दे, वो तो चले गए और 2-3 किलोमीटर हो गया, और 2-3 किलोमीटर हो गया, फिर वो पूछता है कि महाराज जी ऐसा ऐसा मेरे घर के बारे में नहीं बताया, मेरा घर आपको कैसा लगा? महाराज जी कुछ नहीं बोल रहे। अब 2 बार हो गया, 3 बार हो गया, महाराज जी देखो अब मेरे से कोई बात हो गई थी, नाराजगी है क्या? मेरी बात का तो जवाब दो, मेरा घर कैसे कैसा लगा आपको? तो वो महाराज जी कहते कि तुम तो घर छोड़ आए हैं, तुम तो घर छोड़ आए हो। बोले हाँ छोड़ आए। तो बोले फिर क्यों बात करते हो घर की? तुम बोले कि ऐसा क्या? वो दौड़ करके जाता है, महाराज जी को छोड़ करके दौड़ करके जाता है और अपने घर में जा करके आग लगाता है। अपने घर में जा करके वो घास फूस की जो झोपड़ी थी उसको जलाता है, जला करके दौड़ भाग करके कैसे भी गाड़ी स्कूटर में बैठ करके फिर महाराज जी के पास में आता है, और आता है फिर चलते रहता है उनके साथ में। फिर उसके बाद क्या कहता है, महाराज जी मालूम है मैं जो घर की बात कर रहे थे ना, घर को जला, घर को फूक आया, मैं घर को जलाया मैं पूरा। मैं तो आपके साथ में चल रहा है। फिर थोड़ी दूर बाद हो गया, फिर क्या पूछता है, इतना सब कुछ हो गया महाराज जी, जलाया है घर को, अब तो बता दो वो घर मेरा आपको कैसा लगा, वो मेरा घर कैसा लगा? 2 बार हो गया, 3 बार हो गया, फिर आखिर महाराज कहते हैं कि बाहर का तो झोपड़ा जल गया, अभी अंदर का झोपड़ा जला नहीं। बाहर में छूट गया, अंदर में भाव है कि मेरा घर, मेरा मकान, मेरी फैक्ट्री, मेरे घर, मेरे परिवार, तो फिर तुम्हारा त्याग वो परिग्रह का त्यागी नहीं। अंदर में जो मेरे मन का भाव है वह छूटना चाहिए। इस प्रकार का जो अभ्यंतर परिग्रह को छोड़ता है महिमा उसकी है। अभ्यंतर परिग्रह सामान्य रूप से क्या है, ममत्व परिणाम में है, मेरे कर्म का प्रभाव है, इसलिए जो इसका त्याग करता है वही परिग्रह त्यागी कहलाता है। इस तरह परिग्रह त्याग प्रतिमा का स्वरूप क्या है? प्रतिमा 9वीं प्रतिमा है, 12 भेदों में 10वां भेद है। अब अनुमोदन निवृत्ति प्रतिमा को कहेंगे, इसको कल अपन जानेंगे। समय हो गया है, आज यही करते हैं। बोले पंच परमेष्ठी भगवान की, अनंतानंद से परमेष्ठी भगवान की, मूलनाथ पार्श्वनाथ भगवान की, चंद्रपर भगवान की, शांतिनाथ भगवान की, शासनाथ महावीर भगवान की, ओमकेश्वर बाहुबली भगवान की, 24 तीर्थंकर भगवंतों की, आचार्य श्री कुमकुम गुरुदेव की, आचार्य श्री कार्तिकेय स्वामी जी की, आचार्य गुरुदेव श्री देवानंद जी महाराज की, मम गुरुदेव श्री जयकृत जी महाराज की, समस्त आचार्यों की, 3 करोड़ महाराजों की, द्वादशाम जी मामी माता की, श्री कार्तिकेय अनुरक्षा की, जैन धर्म की। बोले पूजन और महाराज।